आई मरगाई देवीची यात्रा बेडक, या मरगाई देवीच्या यात्रेचा आज मुख्य निवदाचा दिवस। आज मरगाई देवीच्या दरबार, मरगाई देवीच्या समोर या ठिकाणी बेडक गावाची जी हजारो वर्षाची परंपरा आहे, जे त्राटकीचं सोंग आहे, जे महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही, अशा पद्धतीचा हा त्राटकीचा देखावा या ठिकाणी मरगाई मंदिरासमोर या ठिकाणी संपन्न होतो। ही त्राटकी जी आहे ती रावणाची बहीण आहे आणि रावणाच्या बहिणीचं जे दंड वास्तव होतं, त्या वास्तवाच्या काळामध्ये तिने उभा केलेलं जे साम्राज्य, त्या साम्राज्याचा भव्यदिव्य असा देखावा या ठिकाणी या बेडक गावामध्ये हजारो वर्षांपासून या ठिकाणी दाखवला जातो, संपन्न केला जातो। या सोंगामध्ये या ठिकाणी आमचे कैलासवासी लक्ष्मणबापू नागरगोजे असतील, आत्ताचे त्राटकीचं या ठिकाणी सोंग वटवतात ते या ठिकाणी परशुराम नागरगोजे असतील, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे जे घोडे सैन्य यामध्ये बेडक गावातील 12 बलुतेदार समाज जो आहे तो यामध्ये सहभागी होतो। सुतार समाज असेल, आमचे इचलकरंजी बंधू असतील, बाकीचे जे वाळेकर बंधू असतील, या सर्वांनी हजारो वर्षाची परंपरा या ठिकाणी जपलेली आहे। मातंग समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी या सोंगासाठी या ठिकाणी हलगी वादनाचा कार्यक्रम केला जातो। अनेक दिवटे आहेत, वेगवेगळ्या 12 बलुतेदार समाजातील लोक या ठिकाणी या सोंग संपन्न करण्यासाठी कार्यरत असतात। बेडक गावातील प्रत्येक मुलगी या त्राटकीला नवस बोलत असते आणि या नवसाची परतफेड करण्याचा हा आजचा दिवस असतो। आपल्याकडून या ज्या बहिणी आहेत, या बेडक गावातील ज्या मुली आहेत, या त्राटकीला या ठिकाणी आहेर करतात, त्या त्राटकीची ओटी भरली जाते आणि या ठिकाणी बेडक भव्य दिव्य पद्धतीने या ठिकाणी संपन्न केलं जातं। असा हा त्राटकीचा देखावा आज मरगाई मंदिराच्या या दरबारात भरलेला आहे। बेडक गावामध्ये श्री मरगाई देवी यात्रा ही यात्रा पूर्वीपासून म्हणजे जवळजवळ पाडव्याच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला या यात्रेला प्रारंभ होतो। ह्या पाडव्यापासून सर्व लोक म्हणजे नदीचं पाणी आणून ह्या देवीला अर्पण करतात। त्यानंतर पहिला मंगळवार किंवा शुक्रवार अशा यात्रेला सुरुवात होते आणि यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता सर्व लोक म्हणजे महिला, जास्तीत जास्त महिला पुरुष या यात्रेत दंडवत घालण्याचं नवस बोलतात आणि त्या रात्री पूर्ण दंडवत पहाटेपर्यंत दंडवत घालण्याचं महिला पुरुष करतात। त्या निमित्तानं ही यात्रा जवळजवळ 4 दिवस यात्रा असते। आता ह्या वर्षी यात्रा ही 3 एप्रिलपासून ते 6 एप्रिलपर्यंत ही यात्रा पार पडत आहे आणि ह्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे बेडक गावामध्ये हजारो वर्षापासून ही यात्रा आहे आणि त्राटकीचं सोंग हे हजारो वर्षापासून इथं बेडक गावा असेल किंवा पंचक्रोशीतील सर्व जिल्ह्यातील लोक हे त्राटकी सोंग बघायला येतात आणि ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पंचक्रोशीतील यात्रेमध्ये ह्या खूप मोठी यात्रा बेडक गावाची भरते आणि सर्व भाविक भक्त ही यात्रा पाहण्यासाठी आणि त्राटकी सोंग पाहण्यासाठी ह्या बेडक गावामध्ये येतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।